मी महिलांकडे जाणार आहे। ही चर्चा तुम्ही ऐकली आहे राजकीय पक्षांची। काय तुम्हाला वाटतं की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले पाहिजे महाराष्ट्राचे? पृथ्वीराज चव्हाणाने तसं बघायला गेलं तर भरपूर विकास केलेला आहे। निधी जरी दिला तर स्वतः मुख्यमंत्री काही इथं येऊन कामं करू शकत नाहीत। उच्च शिक्षित आहेत आणि विकास केला आहे आणि करत आहेत। त्यांना वेळ मिळाला तर भरपूर होईल, म्हणजे तेच असावे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही कराड दक्षिणचा भाग बघा, मी हा जिल्ह्याची नाही तरी पण काकांच्या विरुद्ध बोलते। तिथं लोकांना तोंड धुवायला पाणी नव्हतं, पण तरी काकांनी तिथं पाणी आणले। मी पण हे वडापमध्ये ऐकलं की एक आजोबा म्हणत होते, खरंच या काकांनी इथं आम्हाला तोंड धुवायला पाणी नव्हतं, पण तोंड धुवायला सुद्धा आता तो तिथला सगळा परिसर काकांनी हिरवा। विकास कोणी केला सांगा? काकांनी केला की बाबांनी केला? विकास हा आता जसं आहे कराड त्या दृष्टीने दिसतंय, त्यामुळे विकास झालेला नाही आहे। या निवडणुकीत आमच्या अपेक्षा आहेत त्या आमच्या पूर्ण व्हाव्यात, एवढंच माझं। मला सांग, विकास म्हणजे काय हवं असतं तुम्हाला? तरुणांना काय हवं असतं? विकास म्हणजे तरुणांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत। जे सामान्य नागरिक आहेत त्यांना सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। रस्ते, वाहतूक वगैरे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे। मिशन 144 मध्ये युवकांना रोजगार पाहिजे। युवकांना रोजगार काँग्रेस आणि एनसीपीने दिलाय का, या विषयावर मी चर्चा करतोय। 15 वर्षाचा कारभार आहे काँग्रेस आणि एनसीपीचा। कशा प्रकारे या कारभाराकडे पाहता? या राज्यामधला 15 वर्षाचा जो कारभार आहे हा अतिशय वाईट आणि बेकार कारभार या राज्यामध्ये झालेला आहे। ह्या राज्यामध्ये 3,87,000 कोटीचं कर्ज ह्या शासनानं करून ठेवलं, परंतु 3,86,000 कोटी गेले कुठे? कारण त्याच्यामध्ये कुठलाही रोजगार निर्मितीचा एकही ठोस झालेला नाही आहे। युवक वर्ग नाराज असं भाजपचं म्हणणं आहे। एका युवकाने खंत व्यक्त केलेली की रोजगार जो निर्माण व्हायला पाहिजे तो 15 वर्षात का निर्माण झाला? या ठिकाणी बाबांनी बॅडमिंटन कोर्ट जे आहे ते इंटरनॅशनल लेवलच्या गेम्स होण्यासाठी केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कराडमध्ये त्यांनी बॅडमिंटन कोर्ट तेच मी सांगते, ज्या वेळेला इंटरनॅशनल गेम्स होणार, लोकांची रेलचेल जास्ती होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिक रोजगार उपलब्ध होईल। त्याचप्रमाणे MIDC करण्यासाठी हेळगाव MIDC साठी त्यांनी प्रस्ताव केलेला आहे। सातारा MIDC, नवीन आता खंडाळा MIDC, आमची तासोडेची MIDC, या MIDC मध्ये आणि भूकंप केंद्र, या MIDC मुळे स्थानिक लोक जे ITI झालेले आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, या लोकांना इथं रोजगार मिळालेला आहे। आणि नाही यांनी सांगितलं शासनावर आता जे कर्ज आहे, तर हे जे पाप केलं होतं ते 95 पूर्वी जे शिवसेना भाजपचं कर्ज जे सरकार आलं होतं त्यांनी अजून आम्ही फेडतो। 18,000 कोटीचा, फक्त 18,000 कोटीचं कर्ज। पहिलं ज्या वेळेला काँग्रेसचं शासन महाराष्ट्रामध्ये जाऊन भाजप सरकार आलं त्यावेळेला 18,000 कोटीचं कर्ज पहिलंच होतं। त्यानंतर आमच्याकडून ते फक्त 42,000 कोटीपर्यंत गेलं, परंतु त्यामध्ये रस्ते झाले, धरणं झाली, कृष्णाखोरीची कामं झाली। ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं ते ऐकलं तुम्ही? कृषी कॉलेज सुरू केलेलं आहे, RT ऑफिस केलेलं आहे, त्या ठिकाणी बऱ्याच जणांना त्यांना मिळालेला आहे रोजगार मिळालेला आहे। 24/7 पाणी योजना असेल, हे महाराष्ट्रात पहिल्यांदा पायलट मलकापूरमध्ये झाली आणि कराड तालुक्यातल्या 16 गावांमध्ये पायलट झालेले। परत तुम्हाला सांगतो इथं 24 तास 7 दिवस पाणी ह्याच मतदारसंघात मिळतं। जर आपण बघितलं की महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचं कोणत्याही पक्षाचं काम नाही, करणं झालेत। हे फक्त राजसाहेब ठाकरेंनीच एक महाराष्ट्राचा आराखडा कसा असावा, महाराष्ट्राचा कसा विकास होईल ह्याची ब्ल्यूप्रिंट आणली। बाकीचे सगळे पक्ष हे आपल्याला किती संख्या आणि तुम्हाला किती संख्या आणि किती शिटा ह्याच्यावर भांडत बसलेत। त्यामुळे महाराष्ट्राचा या विकास जर कोण करणार असेल तर ते फक्त माननीय राजसाहेब ठाकरे। सर्वसामान्य जनतेला काय हवं असतं की एखाद्या नेत्याने त्या गावातील लोकांसाठी सर्व काही करावं। आम्हाला कुठलाही नेता निवडून आला तरी आमचा नीट विकास होईल याच्याकडे लक्ष आहे। कोणीही निवडून येऊ द्या, आम्हाला काही फरक पडत नाही। कराड दक्षिणचा जो पहिल्यांदा टँकरनं पाणी पुरवलं जायचं ते आता काका आमदार झाल्यानंतर ह्या उंडाळे विभागामध्ये जवळजवळ 3.5 TMC पाणी अडवलं गेलं। तुम्ही जिल्हा परिषद सदस्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा जाऊन बघा। प्रत्येक गावामध्ये तलाव आहे, पाण्याची व्यवस्था प्रत्येक गावोगावी केलेली आहे। विशेषतः कराड तालुक्याचा विचार केला तर कृष्णा कोयना एवढी प्रचंड मोठी नदी ह्या जिल्ह्यातून वाहते, ह्या मतदारसंघातून वाहते। ह्याच्यामुळे विशेष काय पाणी लिफ्ट करून देणं एवढं मोठं काम नव्हतं। परंतु खऱ्या अर्थानं जो सातारा जिल्ह्यातला जो मान खटाव हा भाग दुष्काळी भाग आहे, ह्या दुष्काळी भागामध्ये पाणी देऊ शकले नाहीयेत। आणि सर्वात जास्त कृष्णाखोरीची कामं युतीच्या काळामध्ये कृष्णाखोरीची कामं ही युतीच्या काळामध्ये सुरू झाली, परंतु दुर्दैवाने एकही धरण पूर्ण झालं नाही, कालवे पूर्ण झाली नाहीत, शेतीला पाणी मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही आणि मानव निर्मित दुष्काळ गेल्या 4 वर्षांमध्ये ह्यांच्यामुळे निर्माण झाला। काही ठिकाणी पाणी आलं, काही ठिकाणी पाणी नाही आलं। ही धंदोळीक राजकारण झालेलं आहे आणि पृथ्वीराज बाबांनी नाव ठेवायची जागा नाही
आणि त्यांनी विकास केलेला आहे. फिल्टर पाणी योजना आहे, वाटा ही आहे, प्रत्येक शेतकऱ्याची अडचणी आहे, सगळ्या भागाचा विकास त्यांनी जेवढं देता येईल तेवढं दिलंय. आणि ही बाकीची आहे ती धंदेवाली राजकारण आहे, बिझनेसमॅन राजकारणी आहे ती. 1 लाखाचं राजीव गांधी योजनेतनं गोरगरिबांना प्युअर राशन कार्ड ऑपरेशन मोफत होतंय. 108ला कॉल केला की स्वतः आम्ही फोन करून ॲम्ब्युलन्स आम्ही आलेले आणि पाहिलेले आमच्या गावामध्ये सर्व 3 ऑपरेशन आमच्या गावामध्ये झाल्यामुळं पृथ्वीराज बाबांना मदत सर्वांनी करावी व बिनविरोध निवडून. सर्वसामान्यांचं म्हणणं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांना मदत केली पाहिजे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी चर्चा करणार आहे की नरेंद्र मोदींचा प्रभाव चालणार आहे का, लोकसभेतला जो निकाल होता तो विधानसभेला बदलणार आहे का, ही चर्चा करणार आहे का. ब्रेक नंतर आपण पाहत राहा साम टीव्ही.